तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय। तिथली काय तयारी, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललोय आम्ही नारायणगडावरती। कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं आंतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम एकर मध्ये। आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते। तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिला हे सुद्धा कळालं नाही, एवढी गर्दी इथं। 6 करोड यायचं उद्या पाणी करायला चाललोय आणि त्यानंतर करू। 4 जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात। काय वेळ काय आहे आणि 4 जूनचाच मुहूर्त काय? नाही, असं काय नाही, मुहूर्ताचं असं काहीच नाही। माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे। परंतु आता आनंद आम्हाला याच्यात स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात, त्याला आरक्षण मिळण्यात। आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते। आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी, आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत। कारण मराठा कोणचाही असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10% दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये। त्यामुळे मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो, श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय। सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय। 10% दिलंय पण ते कुठे लागू झालंय? 4 जून रोजीचं कसं असेल, किती वाजता बसणार आहेत? कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल, सरकार स्थापनेचं असेल, सगळं असेल। तुमचं टायमिंग कसं? सकाळी 9 वाजता सुरुवात करणार आहे। सकाळी 9 वाजल्याला बसणार। आमरण साकळ्या सुकळ्या करीत नाही सगळं। आणि जनतेला काय आव्हान, आपल्या समाजाला काय आव्हान असतं या उपोषणाच्या निमित्तानं? काय नाही, त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी। 6 करोड मराठा हटत नाही। काय केलं पाहिजे देत आहे का त्यांच्यासाठी? पण तुमच्या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते, लोकांच्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं। यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे, त्या सगळ्यांना आवाहन काय आहे? आंदोलन पण शांततेत। माझ्या समाजाला मला आव्हान करायची आता गरज पडत नाही, कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय, त्यांना काळजी आहे। ते ताबडतोब शांततेत आंदोलन करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला। आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।